हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज मी तुम्हाला एका दुखी गाढवाची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं माहितीये का? एका गावामध्ये एक गाढवांचा परिवार राहत होता. त्या परिवारामध्ये खूप सारे गाढव होते. त्याच्यापैकी बरेचसे गाढव जे आहे ते कोणा ना कोणाकडे काम करायला जायचे. पण त्यांच्यामध्ये एक आशू नावाचा गाढव होता. तो गाढव जो होता ना, त्याला नेहमी एक दुःख असायचं की आपल्याला कोणीच काही काम देत नाही. तो घरीच राहायचा. बाकी सगळे त्याच्या परिवारातले गाढव होते ना, ते कुठे ना कुठे वाड्याकडे, कुंभाराकडे, धोब्याकडे, असे लाकूड तोड्याकडे कामाला जायचे. हा आशू बिचारा घरी पडला राहायचा. आता एक दिवस काय झालं माहितीये का? या आशूला जे आहे ना, ते झोप लागली. आता झोपेमध्ये जे आहे ना, त्याला देवबाप्पा आले आणि देवबाप्पांनी विचारलं की आशू, तू इतका दुःखी का असतो? तर आशू म्हणायला लागला की पहा ना, माझ्या परिवारातले सगळे गाढव कुठे ना कुठे काम करायला जातात. मला कोणीच काही काम देत नाही. म्हणून जे आहे मला नेहमी दुःख होत राहतं. तर देवबाप्पा म्हणायला लागले की ठीक आहे, उद्यापासून तुलाही काम मिळेल. असं म्हणून देवबाप्पा जे आहे ते त्याच्या स्वप्नातून चालले गेले. नंतर मग काय झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी तो आशू गाढव उठला. उठल्यावरती त्याने पाहिलं की तिथे एक मनुष्य आला होता. तो जडीबुटी विकायचं काम करायचा. त्याने त्या आशू गाढवाला जे आहे ते पसंत केलं. आणखी आपल्या बरोबर घेऊन गेला. आता तो त्या आशू गाढवाकडून जे आहे ना, खूप काम करवायचा. एका गावाहून दुसऱ्या गावाला, तिसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला, असं जे आहे ते जडीबुटी विकत जे आहे ते फिरायचा. आणि त्याला त्याच्या पाठीवरती जे आहे ते सगळं सामान लादायचा आणि त्याला घेऊन आणखी तो फिरायचा. आता काही दिवसांनी हा आशू गाढव कंटाळला की आपल्याला केवढं काम करावं लागतंय. म्हणून त्यांनी जे आहे ते देवापाशी परत प्रार्थना केली की मला हा असा मालक नको, मला आणखीन कोणी चांगला मालक द्या. आता ते देवानी जे आहे ते ऐकलं. आणखीन देव म्हणाले ठीक आहे, तुला दुसरा मालक मिळेल. मग काही दिवसांनी त्या जडीबुटीवाल्यांनी त्या गाढवाला सोडून दिलं. आणखीन त्या आशू नावाच्या गाढवाला दुसरा एक धोबी भेटला. आता तो धोबी त्याहून जास्ती काम करायला लागला त्याच्याकडून. त्याच्या पाठीवरती खूप सारे कपडे लादायचा. त्याला घेऊन जे आहे ते तलावावरती जायचा. तिथे त्याला तो कपडे धुवायचा. आणखी ह्याला चरायला सोडून द्यायचा. आता काय झालं की इथेही तो आशू गाढव कंटाळला. आणखीन त्यांनी देवापाशी परत प्रार्थना केली की देवा, अरे हा तर मालक माझ्याकडून त्याहून जास्ती काम करवतोय. आता तू मला आणखीन कोणाकडे तरी कामाला पाठव. आता काय झालं की देव म्हणायला लागला, हे पहा, आता जे आहे ना हे शेवटच्या वेळेला आहे. आता यानंतर तू जर म्हटलं ना तर मी आता काही नाही करणार. ठीक आहे, तुला नवीन मालक मिळेल, असा आशीर्वाद देऊन आणि देव चालले गेले. आता काय झालं की त्या धोब्याकडून तो गाढव जो आहे तो काम सोडून जो निघाला, तो त्याला आता कोण मिळालं? त्याचा नवीन मालक जो होता ना, तो वाण्याचं काम करायचा. आता तो आपलं सगळं धान्य, सामान, हे सगळं जे आहे त्याच्या पाठीवरती लादायचा. आणखीन घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आणखीन ते सामान विकायचा. आता ते इतकं वजनदार सामान आशूच्या पाठीवरती तो लादायचा की शेवटी त्या आशूची पाठ दुखायला लागली. आता आशू म्हणायला लागला की माझा जो पहिला मालक होता ना, तो किती चांगला होता, हलकं फुलकं सामान लादायचा. पण त्याही पेक्षा जेव्हा मी घरी असायचो, जेव्हा माझा कोणीच मालक नव्हता, तेव्हा तर मी केवढा आनंदी होतो. मला तर काहीच काम करावं नव्हतं लागत. असा तो आशू गाढव जो आहे ना, तो विचार करायला लागला. पण आता विचार करून काय फायदा? आता जे आहे ते जो काही त्याला मालक मिळालेला आहे त्या मालकासाठी काम करणं भाग होतं. मग अशा प्रकारे तो जेव्हा त्याच्यापाशी काम नव्हतं तेव्हाही दुःखी होता.
आणि जेव्हा त्याला काम मिळत गेलं तेव्हाही तो दुःखी राहिला. म्हणजे तो गाढव जो आहे ना तो दुःखीच गाढव होता. त्याला कशातही सुख नव्हतं. त्याला जे मिळालं त्याच्यामध्ये दुःख होतं. म्हणून माणसाने जे आहे ना त्याला जे मिळतं ना त्याच्यामध्ये सुख मानावं, त्याच्यामध्ये दुःख नाही मानावं. त्याला जे पहिल्यांदा मालक मिळाला होता तो किती छान होता, दुसऱ्यांदा मालक मिळाला तो त्याहून खराब होता, तिसऱ्यांदा मिळाला तो त्याहून खराब होता. मग हे असं सारखं सारखं एकाला सोडून दुसरीकडे नाही जाऊ. माणसाला जिथे सुख मिळेल, जिथे चांगलं वाटेल त्यांनी तिथेच राहावं. आजची आमची गोष्ट इथेच संपली. तुम्हाला आमची गोष्ट आवडली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.